नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजपासून आपण चालू केलेला आहे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगचा सेमिस्टर 5 या सेमिस्टर मधील संपूर्ण विषय. ठीक आहे. तर हे सेमिस्टर आणि पुढचं सेमिस्टर अतिशय महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण या थर्ड इयरच्या मार्कवरच तुमच्या डिग्रीच्या ऍडमिशन डिपेंड आहे. त्यामुळे या दोन्ही सेमिस्टरला आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स आणायचे आहेत. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहेत की या सेमिस्टरला आपल्याला किती सब्जेक्ट आहेत. प्रत्येक सेमिस्टर म्हणजे प्रत्येक जो सब्जेक्ट आहे तो किती मार्क्सचा आहे. ठीक आहे. थेरीचे सब्जेक्ट किती आहेत, प्रॅक्टिकलचे सब्जेक्ट किती आहेत. ठीक आहे. आणि टोटल त्याला असेसमेंट किती आहे. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आपण 1 बाय 1 सगळं डिटेलमध्ये बघू. ठीक आहे. तर बघा, सब्जेक्ट कोणकोणते आहेत तुम्हाला पाचव्या सेमिस्टरला. पहिला इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे थिअरी ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे. जे की आतापर्यंत तुम्ही जेवढ्या काही बेसिक कॉन्सेप्ट बघितलेले आहेत त्या सर्व बेसिक कॉन्सेप्टवर थिअरी ऑफ स्ट्रक्चर हा विषय डिपेंड आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग म्हणजे WRE. त्यानंतर आहे इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे. त्यानंतर आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप्स. त्यानंतर आहे सेमिनार अँड प्रोजेक्ट इनिशिएशन कोर्स. त्यानंतर इंटर्नशिप सध्या तुमची चालू आहे. ठीक आहे. 12 वीकचा हा इंटर्नशिपचा हे तुमचं. तर त्यानंतर तुम्हाला याचा रिपोर्ट बनावा लागतो. त्यानंतर इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहेत. इलेक्टिव्ह सब्जेक्ट हे 3 आहेत: एनर्जी कन्झर्वेशन अँड ग्रीन बिल्डिंग, प्रिकास्ट अँड प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट स्ट्रक्चर आणि रोड ट्रॅफिक इंजिनिअरिंग. या 3 पैकी कोणताही एक सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे. तर माझं असं सजेशन आहे की तुमचं हायवे इंजिनिअरिंगमध्ये बेसिक कन्सेप्ट झालेले आहेत तर तुम्ही हा रोड ट्रॅफिक इंजिनिअरिंग सब्जेक्ट घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर आता नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघू कोणत्या सब्जेक्टला किती मार्क आहेत. ठीक आहे. सब्जेक्ट वाईज स्कीम बघू आपण. तर बघा, पहिला आहे, आता हे सगळ्याला माहिती आहे, ती 30 मार्काची युनिट टेस्ट असणार आहे. ठीक आहे. 2 टेस्ट असतील तुमच्या, त्यापैकी ॲव्हरेज मार्क आणि त्यानंतर 70 मार्क हे फायनल पेपर. असे टोटल तुम्हाला थिअरी आहे पूर्ण टॉस, WRE आणि ETC इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे. टॉस हा टोटल 125 मार्काचा आहे. म्हणजे याचं तुम्हाला SLA कंप्लीट करायचं आहे. म्हणजे असाइनमेंट असतील, मायक्रो प्रोजेक्ट असतील किंवा अदर ॲक्टिव्हिटी असतील त्या कंप्लीट करून द्यायच्या आहेत. WRE 50 मार्काचे तर प्रॅक्टिकल आहे. बघा, जे रेग्युलर जे काय तुमचे प्रॅक्टिकल होणार आहेत ते 50 मार्काचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर त्याची एक्सटर्नल एक्झामिनर आहे, एक्सटर्नल येणार तो 25 मार्क असा तुमचा 175 मार्काचा हा WRE सब्जेक्ट आहे. त्यानंतर आहे इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे. 100 मार्काची थिअरी एवढंच आहे, याला SLA वगैरे काही नाही. ठीक आहे. त्यानंतर आहे ENDS. ठीक आहे. तर हा ENDS जो आहे त्याचे 50 मार्काचा सेम प्रॅक्टिकल आहे. 25 मार्काची एक्सटर्नल वायवा आहे. आता फक्त 75 मार्काचा हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर आहे प्रोजेक्ट SPI 25 मार्काची तुमचं रेग्युलर असेसमेंट म्हणजे प्रॅक्टिकल आहे. 25 मार्काची तुमची एक्सटर्नल वायवा असेल आणि 25 मार्काचा तुमचा हा प्रोजेक्ट असणार आहे, म्हणजे रिपोर्ट तयार करायचा आहे तुम्हाला. असे सगळे मिळून 75 मार्काचा आहे. त्यानंतर आहे इंडस्ट्रियल ट्रेनिंग रिपोर्ट 100 मार्काचा, म्हणजे हा 200 मार्काचा आहे. जर तुम्ही व्यवस्थित जर इंडस्ट्रियल ट्रेनिंग जर करत असाल तर हे 200 मॅक्झिमम तुम्हाला मार्क मिळून जातील. त्यानंतर आहे इलेक्टिव्ह. हे 3 इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहेत. त्या 3 इलेक्टिव्हपैकी कोणताही एक घ्यायचा आहे तुम्हाला. तो 100 मार्क त्याची थिअरी असणार आहे, प्रॅक्टिकल असणार आहेत, एक इंटरनल असणार आहे त्याला एक्सटर्नल नाही. आणि त्यानंतर हा टोटल जे इलेक्टिव्ह आहे तो 150 मार्काचा आहे. ठीक आहे. टोटल जर विचार केला तर टोटल 950 मार्काचा हे सेमिस्टर आहे, लक्षात ठेवा. मॅक्झिमम मार्क तुम्हाला मिळालेले पाहिजेत. म्हणजे जर तुम्हाला पुढे चालून जर इंजिनिअरिंगला जर ॲडमिशन जर घ्यायचं असेल
तर या मार्काचा तुम्हाला इथे उपयोग होणार आहे. म्हणजे इंजिनिअरिंगला जर तुम्हाला मार्क जर घ्यायचे ॲडमिशन जर घ्यायचे असेल तर लास्ट 2 सेमिस्टरचे म्हणजे लास्ट इयरचे मार्क तुमचे ग्राह्य धरले जातील. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता हे पासिंग रूल तर माहीत असते सगळ्याला. ठीक आहे. पासिंग रूल काय आहे की थेअरीमध्ये कमीत कमी तुम्हाला 40% मार्क पाहिजे. म्हणजे 100 मार्काची तुमची थेअरी आहे. ठीक आहे. 30 मार्क त्याच्यामध्ये युनिट टेस्ट, 100 मार्काची थेअरी आहे त्यामध्ये कमीत कमी तुम्हाला कंबाईन पासिंग 40 पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल असेल एक्सटर्नल, जर सपोज 25 मार्काचं जर प्रॅक्टिकल असेल तर ते तुम्हाला 10 मार्क पाहिजेत. 50 मार्क जर प्रॅक्टिकल असेल तर ते तुम्हाला 20 मार्क घेणं कंपल्सरी आहे. त्यानंतर इंटरनल असेसमेंट परत सेम 25 मार्काचं जरी प्रॅक्टिकल असेल तर त्याला 10 मार्क घेणं तुम्हाला. 50 मार्क जर प्रॅक्टिकल असेल तर ते तुम्हाला कंपल्सरी 20 मार्क घेणं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 40% मार्क इथं घ्यायचे आहेत. आता परत हे तुम्हाला माहिती आहे की जे काय युनिट टेस्ट होणार आहेत त्या 2 युनिट टेस्ट होणार आहेत त्याचे ॲव्हरेज तुम्हाला दिलं जाईल. ठीक आहे. आणि जो SLA आहे, SLA मध्ये तुमचं मायक्रो प्रोजेक्ट असेल किंवा असाइनमेंट असेल किंवा अदर ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करून देणं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला मॅक्झिमम जर मार्क जर घ्यायचे असेल तर तुम्हाला काय काय करावं लागेल याच्यामध्ये, तर तुम्हाला आपले GK ट्युटोरियलचे सगळे जे काय रेकॉर्डेड व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासेस असेल ते तुम्हाला अटेंड करायचे आहेत. त्यानंतर त्याच्यात तुम्हाला जेवढ्या शॉर्ट नोट्स काढता येतील तेवढ्या शॉर्ट नोट्स काढून डिटेलमध्ये कसं लिहिता येईल थेअरी पेपरला त्याचा पण स्टडी तुम्हाला करायची आहे. त्यानंतर जे काय तुमचे प्रॅक्टिकल सब्जेक्ट म्हणजे न्यूमेरिकल सब्जेक्ट आहेत जसं की थिअरी ऑफ स्ट्रक्चर आहे, तर ह्या सब्जेक्टची तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करणं आहे. पाठीमागचे क्वेश्चन्स पेपर आहेत, प्रिव्हियस जे क्वेश्चन पेपर ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. वीकली टेस्ट तुम्हाला द्यायचे आहेत आणि रेग्युलर रिवाईज करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर GK ट्युटोरियलचा कोर्स का घ्यायचा, तर आपण ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड करणारे तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस लेक्चर फॉर एव्हरी सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्टचं प्रोफेशनल PPTद्वारे आपण जर थेअरी म्हणजे थेअरी सब्जेक्ट असेल तर ते प्रोफेशनल PPT आणि नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत. MCQ जर टेस्ट MCQ टाईपचा जर सब्जेक्ट असेल तर PPT आणि त्याच्या इम्पॉर्टंट MCQ आपण तुम्हाला सोडून घेणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला काही डाऊट जर असेल तर डाऊट तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ठीक आहे. आणि एक्झाम्पल ओरिएंटेड जे काय टेस्ट सिरीज असेल किंवा जो काय पाथ असेल त्याचा सगळं आपलं कंप्लीट करून घेणार आहे. ठीक आहे. बस आजच्या लेक्चरसाठी एवढंच. ठीक आहे. जर तुम्हाला हा जरी व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. फ्री कंटेंटसाठी बघा मी सांगतो, फ्री कंटेंट जर तुम्हाला पाहिजे असतील या फ्री कंटेंटसाठी या आपल्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे किंवा या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे त्या लिंकमध्ये पण तुम्ही यूज करून त्या फ्री कंटेंटच्या स्टडी ग्रुपमध्ये जॉईन करू शकता. ठीक आहे. बस आजच्या लेक्चरसाठी एवढंच. धन्यवाद.